अध्याय 12वा. श्री गणेशाय नमः. जय अंबे रेणुके माते. क्षत्र शिरावर असता ते, काय उने त्या भक्ता ते. लेकरे तुझे ते सर्वची, कुणी ज्ञानी कुणी अज्ञान. सकला मानिसी तू समान, भवाब्दी माझी तारुण. नेसी माते तूच तया, सकल चिंता वाहसी. मंगलदायिनी तू होसी, हाके सरसी धावसी. रक्षण करिसी सकलांचे, तूच करवी सेवेते. दीनदयाळे मम हाते, कार्य चालवी हे पुढते. आशीर्वच तव राहू दे. अकोल्यासी बच्चूलाल, रामभक्त अग्रवाल. सुटता तयाचा तोल, गजानना तू सावरीसी. महाराज येता अकोल्यास, वदते झाले बच्चूलालास. सावकार असता तू खास, चिंता कासया करीतोसी. जे जे आहे तुझ्या मनी, आले असे ते मम ध्यानी. करवूनी घेईल कैवल्यदानी, सत्य हेची मान तू. अससी खरा दानशूर, घडावे वाटते कार्य थोर. रामाचे बांधी मंदिर, इच्छा हीच तव असे. एकता सद्गुरुवानी, बैसविले तया आसनी. मनोभावे तया पूजुनी, आशीर्वाद तो घेतला. महाराजा दिधले दान, ताटी भरुनी सुवर्ण. गजानन लाविती परतून, कार्य तयाचे ते करविण्या. पितांबर तो शिष्य त्यांचा, असे शिंपी जातीचा. लाभ त्या संत सेवेचा, भाग्य त्याचे थोरते. महाराज सांगती जाण्या दूर, दुःखी तो जाहला फार. सुटला वाटे आधार, आज्ञा म्हणून तो जात असे. कोंडोली नामे ग्रामासी, निघाला असे तो प्रवासी. सुकल्या आम्रवृक्षापासी, येऊनिया तो बैसला. ध्यानी मनी गजानन, नित्याचे ते चिंतन. गजाननाचे भजन, मनोभावे तो करीत असे. मुंगळे असती तिथे फार, म्हणून चढला झाडावर. जिकडे तिकडे अंधार, वनांतरी तो राहिला. उद्या येता दीनमनी, पाहिले तया गुराख्यांनी. वार्ता कळविली जाऊनी, ग्रामवासी जनतेसी. तया पहावया जमले जन, मुखे चाले नामस्मरण. गजाननाचा शिष्य जान, कळून आले सकलांसी. खरे खोटे जाणण्यासी, परीक्षाच ते घेता त्याची. सांगती हरित करण्यासी, वृक्ष तोची पाटलाचा. सद्गुरूचे करिता स्मरण, पल्लवी फुटली ती नवीन. पाहता सकल ते जन, करीती वंदन पितांबरासी. केला तयाचा बहुमान, गाती जन गुणगान. सकलांसी श्रुत वर्तमान, गजानन शिष्य सत्य असे. इति श्री गजानन महात्म्य द्वादशोऽध्याय समाप्त. शुभम भवतु.